नमस्कार मित्रांनो, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेकडून मोठी खबर आली आहे। मुंबईहून सावंतवाडी रोड पर्यंत दररोज धावणारी नवीन गाडी नंबर 01171 गणपती स्पेशल ट्रेन सुरू होत आहे। पण या ट्रेन मध्ये नेमके कोणते डबे असतील, तिकीट किती आहे, कोणत्या स्टेशनवर थांबणार आहे आणि ही ट्रेन तुमच्यासाठी योग्य आहे का, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गाडी नंबर 01171 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते सावंतवाडी रोड स्पेशल फेअर गणपती स्पेशल ही एक मेल एक्सप्रेस आहे। ही गाडी 11 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असून 27 सप्टेंबर 2026 पर्यंत दररोज धावणार आहे। ही गाडी दररोज सकाळी 8:20 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटेल आणि रात्री 9 वाजता तुम्हाला सावंतवाडी रोडला पोहोचवेल। मुंबई ते सावंतवाडी रोड हे 488 किलोमीटरचे अंतर ही गाडी 12 तास 40 मिनिटात 21 थांब्यासह पूर्ण करणार आहे। मित्रांनो, आता या गाडीमध्ये कोणकोणते डबे असणार आहेत ते पाहूया। या गाडीला आयसीएफ प्रकारचे 22 डबे असतील। यामध्ये 2 SLR कोच, 6 जनरल कोच, 12 स्लीपर कोच तर 2 थर्ड एसीचे डबे असणार आहेत। या गाडीमध्ये पेंट्री कार, ऑनबोर्ड केटरिंग, ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध नसणार आहे, म्हणून जेवणाची व्यवस्था आधीच करून ठेवणे अधिक सोयीचे ठरेल। आता मित्रांनो, बोलूया तिकीट दराबद्दल। मुंबई ते सावंतवाडी रोड प्रवासासाठी स्लीपरसाठी 485 रुपये, थर्ड एसी साठी 1285 रुपये तर जनरल डब्याचे भाडे साधारण 200 रुपयाच्या आसपास असू शकते। आता पाहूया ही ट्रेन कोणकोणत्या स्टेशनवर आणि किती वाजता पोहोचणार आहे। सकाळी 8:20 ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटल्यानंतर ही गाडी 8:42 ठाणे येथे पोहोचेल। येथे 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 8:45 ही गाडी पुढे निघेल। यानंतर सकाळी 9:10 ही गाडी पनवेल जंक्शन येथे पोहोचेल। येथे 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 9:15 ही गाडी आपला पुढचा प्रवास सुरू करेल। त्यानंतर पेन रोहा मार्गे ही गाडी सकाळी 11:25 माणगावला पोहोचेल। येथे 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन ही गाडी पुढे निघेल। पुढे वीर आणि खेड मार्गे दुपारी 1:40 ही गाडी चिपळूणला पोहोचेल। येथे 2 मिनिटाचा थांबा असेल। पुढे सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड येथे थांबा घेत ही गाडी संध्याकाळी 4:10 रत्नागिरीला पोहोचेल। रत्नागिरी हा या मार्गावरील सर्वात महत्वाचा थांबा असून येथे 5 मिनिटाचा हॉल्ट दिला आहे। त्यानंतर आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड मार्गे ही गाडी संध्याकाळी 6:38 कणकवलीला पोहोचेल। येथे 2 मिनिटाचा थांबा घेऊन 6:40 ही गाडी आपला पुढचा प्रवास सुरू करेल। यानंतर सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झारप येथे थांबत ही गाडी रात्री 9 वाजता तुम्हाला सावंतवाडी रोड येथे पोहोचवेल। तर मित्रांनो, ही होती गाडी नंबर 01171 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सावंतवाडी रोड गणपती स्पेशलची संपूर्ण माहिती। तुम्हाला या ट्रेनने प्रवास करायचा असेल किंवा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच रेल्वेच्या नवीन अपडेट्स, नवीन ट्रेन आणि अचूक माहिती मराठीत पाहण्यासाठी आपल्या ट्रेन लव्हर्स आय एम चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।